नमस्कार, वंदे मातरम। आज आपण सोनालीताईकडे आलो होतो। त्यांच्या घराला बऱ्याच दिवसापासून लॉक लागलेलं होतं आणि 3 ते 4 महिने झाले विचार चालू होता। आज विचार पक्का झाला आणि आपण सील तोडून दिलं। आज एक आपल्या ग्रुपमध्ये एक बातमी आली, अमरावतीमध्ये भाजी बाजारमध्ये एक आत्महत्या केली। तर काय होऊन राहिलं, कर्जामध्ये फसलेल्या लोकांच्या आत्महत्या जास्त झाल्या आहे आणि जीवाची किंमत खूप स्वस्त झालेली आहे। तर यामध्ये काय झालं, आता आत्महत्या यापुढे कोणी केल्या नाही पाहिजे आणि त्या लोकांना आपण आपल्या ग्रुपमध्ये जोडलं पाहिजे। यावर आपल्याला एकच उपाय आहे की आपल्या जनता सरकार मोर्चाशी सगळ्यांनी जोडल्या गेलं पाहिजे आणि सर्वांचे घरं आपल्याला खुले करून द्यायचे आहे। त्याकरिता सर्वांनी आता एकच निश्चय करा की आपल्या आजूबाजूचे किंवा आपल्या संबंधित लोक कोणी कर्जामध्ये फसलेले असेल तर त्यांना आपण आपल्या संघटनेची माहिती देऊन जोडा। त्यानंतर आज आपण घराचं लॉक करून त्या सोनालीताईच्या ताब्यात त्यांचं घर दिलेलं आहे। आता त्यांना काय वाटत आहे ते सांगतील। बोला काय ठीक आहे, त्यांना चांगलं वाटत आहे, त्यांचं समाधान झालं। आता फक्त त्या घरामध्ये बिंदासपणे राहा, ते घर तुमच्याच ताब्यात आहे, तुमचंच आहे। बँकेतला कुठलाही कर्मचारी आला तर घाबरायचं काम नाही आहे, त्याला उत्तर द्यायचं त्याच्या प्रत्येक गोष्टीवरती, कारण घर आपलं आहे, अजूनही आपल्याच नावानं आहे।